जेव्हा एखादी डुकराची मादी आपल्या समूहातील सर्वात अशक्त आणि कुपोषित पिल्लाला मृत्यूच्या दारात पाहते ना, तेव्हा ती त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत नाही. काही प्रसंगांमध्ये ती त्या पिल्लाला चक्क स्वतः खाऊन टाकते. अरे बापरे, हे ऐकायला खरंच खूप भयंकर आणि अस्वस्थ करणारं वाटतंय. हो ना? पण हीच निसर्गाची आणि जनुकांच्या जगाची खरी क्रूर बाजू आहे. सर्वसाधारणपणे आपण कुटुंबाकडे एका पवित्र निस्वार्थ प्रेमाच्या दृष्टिकोनातून पाहतो, जणू ती एक शांत सुंदर बाग आहे. अगदी बरोबर. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण जी माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. नक्कीच बदलेल, कारण आज आपण रिचर्ड डॉकिन्स यांच्या द सेल्फिश जीन या जगप्रसिद्ध पुस्तकातील बॅटल ऑफ द जनरेशन्स म्हणजे पिढ्यांचा संघर्ष या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि हे प्रकरण वाचल्यानंतर कुटुंबाची ती शांत बाग अचानक एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि स्वार्थी लष्करी तळासारखी दिसू लागते. खरंय, म्हणजे कुटुंबातील प्रेम, त्याग आणि निष्ठा यामागे खरोखरच जनुकीय स्वार्थ दडलेला असतो का? आणि वरवर शांत वाटणाऱ्या नात्यात एक छुपे जैविक युद्ध कसं सुरू असते याच्या मुळाशी आपण जाणार आहोत. या पुस्तकाने उत्क्रांतीकडे पाहण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलवून टाकला आहे. डॉकिन्स यांनी मांडलेला जनुकीय दृष्टिकोन हेच सांगतो की प्राणी हे केवळ त्यांच्या जनुकांना पुढच्या पिढीत पोहोचवणारी वाहने आहेत. म्हणजे पूर्वी असा समज होता की प्राणी जे काही करतात ते संपूर्ण प्रजातीच्या भल्यासाठी करतात. पण डॉकिन्स हा समज मोडून काढतात ना? हो, पूर्णपणे. जेव्हा आपण आई-वडील आणि मुले यांच्यातील संघर्षाचा विचार करतो तेव्हा आपल्याला रॉबर्ट ट्रेव्हर्स यांच्या पॅरेंटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे पालकांची गुंतवणूक या संकल्पनेपासून सुरुवात करावी लागते. अच्छा, म्हणजे निसर्गातील प्रेमाला थेट गणिताच्या आणि अर्थशास्त्राच्या भाषेत मांडलंय तर. अगदी तसंच. निसर्गात पालकांची गुंतवणूक ही अन्नातील कॅलरीजमध्ये किंवा पैशात मोजली जात नाही, ती एका वेगळ्याच चलनात मोजली जाते. गुंतवणूक हा शब्द ऐकल्यावर मला तर थेट शेअर मार्केटची आठवण येते. म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराकडे जसं मर्यादित भांडवल असतं तशीच पालकांकडे मर्यादित ऊर्जा आणि वेळ असते. बरोबर. जर एका पिल्लावर जास्त अन्न आणि ऊर्जा खर्च केली तर साहजिकच तीच ऊर्जा भविष्यातील इतर पिल्लांसाठी उपलब्ध राहणार नाही. म्हणजे इथे चलन हे पैसे नसून एका मुलावर केलेल्या गुंतवणुकीमुळे दुसऱ्या मुलाच्या जगण्याच्या शक्यतेवर होणारा परिणाम हे आहे. होय, आणि ज्यातून जास्तीत जास्त परतावा मिळेल म्हणजे जास्तीत जास्त जनुके जिवंत राहतील तिथेच गुंतवणूक करायची हे आईचं सूत्र असते. पण इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो असं मला वाटतं. कोणता विरोधाभास? म्हणजे बघा, जर सर्व मुले जनुकीयदृष्ट्या 50%च आहेत तर मग निसर्गात आपल्याला फेवरेटिझम किंवा आवडते मूल ही संकल्पना का पाहायला मिळते? हां, खूप चांगला मुद्दा आहे. कारण जर सगळीकडे 50%च गुंतवणूक आहे तर कुणा एकाला जास्त खायला देणे आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करणे हे या शेअर मार्केटच्या लॉजिकमध्ये बसत नाही ना. मगाशी आपण त्या अशक्त पिल्लाचं उदाहरण पाहिले. हो, ज्याला इंग्रजीत रँट म्हणतात. इथे अर्थशास्त्रातील संक कॉस्ट आणि भविष्यातील संभाव्य नफ्याचं गणित येते. संक कॉस्ट म्हणजे बुडीत गेलेली गुंतवणूक. अगदी बरोबर. त्या अशक्त पिल्लाला जिवंत ठेवण्यासाठी आईला इतर निरोगी पिल्लांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त ऊर्जा खर्च करावी लागेल. आणि निसर्गात अन्नाची तशीही कमतरता असतेच. अच्छा, म्हणजे एवढी ऊर्जा खर्च करूनही ते अशक्त पिल्लू मोठे होऊन स्वतःची पिढी निर्माण करेल याची कोणतीही शाश्वती नसते. बरोबर. अशा वेळी त्या एका अशक्त पिल्लावर ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा तीच ऊर्जा इतर निरोगी पिल्लांवर केंद्रित करणे जास्त फायद्याचे ठरते. अरेच्चा, म्हणून त्या डुकराच्या उदाहरणात त्या पिल्लाला खाल्ल्याने आईच्या शरीरात जे पोषण जाते त्यातून जास्त दूध तयार होते. हो, आणि ते दूध जास्त जगण्याची शक्यता असलेल्या पिल्लांना मिळते. हा अत्यंत थंड डोक्याने केलेला जनुकीय नफ्या तोट्याचा हिशोब आहे. इथे भावनेला अजिबात जागा नसते. हे तर खूपच क्रूर गणित आहे. या लॉजिकनुसार पाहिलं तर समजा एखाद्या प्राण्याच्या कुटुंबावर भक्षकाने हल्ला केला आणि आईकडे फक्त एकाच पिल्लाला वाचवण्याची संधी असेल. हो, एक मोठे पिल्लू ज्याला तिने अनेक महिने वाढवले आहे आणि एक नुकतेच जन्मलेले छोटे पिल्लू. मग भक्षकापासून वाचवताना ती नक्कीच मोठ्या पिल्लाला वाचवेल, बरोबर? नक्कीच, कारण तिने आधीच त्यावर खूप मोठी गुंतवणूक केली आहे. जर ते मोठे पिल्लू मेले तर तिची ती सर्व ऊर्जा आणि वेळ वाया जाईल. आणि लहान पिल्लाला गमावले तर नुकसान तुलनेने कमी आहे, कारण त्यावर अजून फार ऊर्जा खर्च झालेली नाही. पण हे जर भक्षकाचं संकट नसेल आणि प्रश्न फक्त अन्नाचा शेवटचा घास कोणाला द्यायचा हा असेल तर मात्र हे गणित पूर्णपणे उलटे होते. म्हणजे अन्नाचा घास ती लहान पिल्लाला देईल.
हो, कारण अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा मोठं पिल्लू स्वतःचे अन्न स्वतः शोधण्यास अधिक सक्षम असते. जर मोठ्याला तो घास दिला नाही तरी ते लगेच मरणार नाही. अच्छा, पण लहान पिल्लू पूर्णपणे आईवर अवलंबून असते. त्याला घास मिळाला नाही तर ते नक्कीच मरेल. अगदी बरोबर. परिस्थितीनुसार जनुके आपली रणनीती कशी लवचिकपणे बदलतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पण मला एका गोष्टीचं नवल वाटतं. आईच्या वयानुसार या रणनीतीमध्ये एक असा टप्पा येतो जो या सगळ्या नियमाला थेट छेद देतो. तुम्ही मनोपॉज किंवा रजोनिवृत्तीबद्दल बोलत आहात का? होय, स्त्रियांमध्ये एका विशिष्ट वयानंतर पुनरुत्पादन क्षमता अचानक थांबते. जर स्वार्थी जनुकांचे एकमेव उद्दिष्ट स्वतःच्या प्रतिनिर्माण करणे हेच असेल तर उत्पादन थांबवणे हे तर नियमाच्या विरुद्ध वाटतं. वरवर पाहता तसंच वाटतं. एखादा कारखाना जोपर्यंत चालू शकतो तोपर्यंत उत्पादन का थांबवेल असा प्रश्न पडतो. मग या रहस्यावर डॉकिन्स काय सांगतात? इथे पीटर मेडावर यांच्या वयोमानाच्या सिद्धांताचा संदर्भ येतो. जसजशी मादीचे वय वाढते तसतशी नवीन मुलाला यशस्वीपणे जन्म देण्याची तिची क्षमता कमी होते. पण थांबा, या गणितात एक मोठी अडचण आहे. स्त्रीच्या स्वतःच्या नवीन मुलामध्ये तिची 50% जनुके असतात आणि तिच्या नातवंडांमध्ये तिची फक्त 25% जनुके असतात. मग 50% हे 25%च्या दुप्पट आहे ना. स्वतःच्या मुलावर ऊर्जा खर्च करण्याऐवजी नातवंडांवर ऊर्जा का खर्च करायची? जर आपण फक्त जनुकांच्या टक्केवारीचा विचार केला तर तो तोटाच वाटतो. पण इथे जगण्याच्या शक्यतेचा विचार अत्यंत महत्वाचा ठरतो. जगण्याची शक्यता म्हणजे प्रॉबेबिलिटी. हो, म्हातारपणी जन्मलेल्या स्वतःच्या मुलामध्ये 50% जनुके असली तरी आईच्या कमकुवतपणामुळे ते मूल जगण्याची शक्यता समजा फक्त 10%च असेल तर ती गुंतवणूक धोक्याची ठरते. अच्छा. आणि दुसरीकडे नातवंडांना जन्म देणारी त्यांची आई तरुण आणि सक्षम असते. अगदी. त्यामुळे त्या नातवंडांच्या जगण्याची शक्यता 90%हून अधिक असते. बापरे, म्हणजे 25% जनुके असलेल्या पण सुरक्षित गुंतवणुकीवर ऊर्जा खर्च करणे हे 50% जनुके असलेल्या धोकादायक गुंतवणुकीपेक्षा शहाणपणाचं ठरते. होय, यालाच जीवशास्त्रात ग्रँडचाइल्ड अल्ट्रुइझम किंवा नातवंडांबद्दलचा निस्वार्थपणा म्हणतात. मेनोपॉज हा जनुकांनी खेळलेला एक अतिशय हुशार डाव आहे. हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे आजीचे नातवंडांवरील प्रेम हे सुद्धा शेवटी जनुके पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवण्याचाच एक मार्ग आहे. दुर्दैवाने होय, जनुकांच्या दृष्टिकोनातून ते तसंच आहे. पण जर आई सतत असा थंड डोक्याने नफ्या तोट्याचा हिशोब करत असेल तर मुले काही गप्प बसत नसतील. अजिबात नाही. आणि ज्याला आपण पेरेंट ऑफस्प्रिंग कॉन्फ्लिक्ट किंवा पालक आणि मुलांमधील संघर्ष म्हणतो तो इथेच उफाळून येतो. ही मुले आईवडिलांच्या या धोरणाविरुद्ध कशी लढतात हे समजून घेण्यासाठी मी एक नेहमीच्या आयुष्यातील उदाहरण देतो. समजा घरात एक पिझ्झा आणला आहे आणि तो 2 भावांमध्ये वाटायचा आहे. हे खूपच छान उदाहरण आहे. एका मुलाला स्वतःची भूक भावाच्या भुकेपेक्षा नेहमीच दुप्पट महत्वाची वाटेल. कारण त्याच्या स्वतःच्या शरीरात स्वतःची 100% जनुके आहेत तर भावाच्या शरीरात फक्त 50% जनुके सामायिक आहेत. बरोबर. त्यामुळे तो नेहमी स्वतःसाठी पिझ्झाचे जास्त स्लाइस घेण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे आई-वडिलांकडून जास्त संसाधने हडपण्याचा प्रयत्न करेल. त्या मुलाच्या जनुकीय दृष्टिकोनातून तो विचार अगदी योग्यच आहे ना? हो. प्रत्येक मूल हे आई-वडिलांकडून आपल्या वाट्यापेक्षा जास्त संसाधने मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेच, पण निसर्गाने या स्वार्थावरही एक गणिताची लक्ष्मण रेषा ओढली आहे. लक्ष्मण रेषा? हां. ती कशी काय? त्या भावामध्ये 50% जनुके सामायिक असल्यामुळे एका विशिष्ट मर्यादेनंतर स्वार्थ साधणे हे स्वतःच्याच सामायिक जनुके गुंतवणुकीला हानी पोचवणारे ठरते. म्हणजे जोपर्यंत माझा फायदा हा भावाच्या नुकसानीच्या दुपटीपेक्षा जास्त आहे तोपर्यंत मी पिझ्झाचे स्लाइस खेचत राहीन. अगदी बरोबर. पण जेव्हा भावाचे नुकसान इतके जास्त होऊ लागते की तो भुकेने मरण्याची वेळ येते तेव्हा माझे स्वतःचे जनुकीय नुकसान होऊ नये म्हणून मी थांबतो. हो, याच गणितातून विनिंग कॉन्फ्लिक्ट म्हणजे दुधावरून होणारा संघर्ष निर्माण होतो. आईला एका ठराविक वेळेनंतर जुन्या पिल्लाचे दूध तोडायचे असते जेणेकरून ती पुढच्या पिल्लाला जन्म देऊ शकेल, पण जुने पिल्लू शक्य तितके जास्त दिवस दूध पिण्याचा प्रयत्न करते. आपण दैनंदिन जीवनातही बघतो, जेव्हा लहान मुले अचानक हट्ट करायला लागतात, रडतात, हो, किंवा भावंडांशी भांडतात, तेव्हा कुठेतरी हाच संघर्ष सुरू असतो. मानवी मुलांमधील तो हट्ट आणि भावंडांमधील स्पर्धा हे या जैविक संघर्षाचेच एक रूप असू शकते. पण या संघर्षात एक मोठी अडचण आहे.
शारीरिकदृष्ट्या आईवडील नेहमीच बलवान असतात आणि अन्नावर त्यांचे नियंत्रण असते. मग शारीरिक ताकद नसलेली पिल्ले काय करतात? इथेच मानसिक युद्धाची आणि ब्लॅकमेलची सुरुवात होते. मुले फसवणुकीचा आधार घेतात. उदाहरणार्थ, पक्ष्यांची पिल्ले घरट्यात जेवढी भूक लागली आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जोराने ओरडतात. हो, आणि इथे ॲमोस जहावी यांच्या एका प्रसिद्ध थिओरीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते ही पिल्ले जणू एखाद्या हायजॅकरसारखे वागतात. हायजॅकरसारखे म्हणजे मला जे हवंय ते द्या, नाहीतर मी सर्वांना उडवून देईन, असं काहीसं. अगदी तसंच. ती पिल्ले ओरडून आईवडिलांना इशारा देतात की मला आत्ताच्या आत्ता खायला दे, नाहीतर माझा आवाज ऐकून कोल्हा येईल आणि मला खाऊन टाकेल. अरे बापरे, हे इमोशनल ब्लॅकमेल अत्यंत प्रभावी असते. कारण भक्षकाला दूर ठेवण्यासाठी आईवडिलांना नाईलाजाने त्या पिल्लाला खायला द्यावंच लागतं. पण डॉकिन्स यांनी जहावी यांच्या या थिओरीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची त्रुटी दाखवून दिली आहे. सामान्य भावंडांच्या बाबतीत हा युक्तिवाद पूर्णपणे तार्किक वाटत नाही. का बरं? कारण जर खरोखरच कोल्हा आला तर त्यात त्या ओरडणाऱ्या पिल्लाचाही जीव जाईल ना. स्वतःचा 100% जीव धोक्यात घालून थोडे जास्तीचे अन्न मिळवणे. हे स्वार्थी जनुकांच्या गणितात बसत नाही. त्यात धोका खूप जास्त आणि फायदा खूप कमी आहे. अगदी बरोबर. पण एका विशिष्ट परिस्थितीत मात्र ही थिओरी तंतोतंत लागू होते, जिथे जुगार खेळण्यात कसलाच धोका नसतो. तुम्ही कोकिळेच्या पिल्लाबद्दल बोलत आहात का? होय, ककुबर्ड. कोकिळा आपल्या अंडे दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात घालते. आणि जेव्हा ते पिल्लू तिथे वाढते तेव्हा त्याचे आणि त्या घरट्यातील इतर पिल्लांचं कोणतेही जनुकीय नाते नसते. 0%. आणि जे सावत्र पालक त्याला भरवत आहेत त्यांच्याशीही त्याचे कोणतेही नाते नसते. म्हणजे जर ते खूप जोरात ओरडले आणि भक्षक आला तर जे नुकसान होईल त्यात त्याचं कोणतंही जनुकीय नुकसान नसते, कारण इतर पिल्ले त्याची भावंड नसतातच. अगदी अचूक. त्यामुळे कोकिळेचं पिल्लू कोणताही संकोच न बाळगता प्रचंड जोरात ओरडून सावत्र पालकांना ब्लॅकमेल करू शकते. इतकंच काय, स्वॅलो पक्ष्यांमध्ये किंवा कोकिळेमध्ये असेही पाहिले जाते की एक पिल्लू जन्माल्यानंतर दुसऱ्या न उबवलेल्या अंड्यांना चक्क घरट्याबाहेर ढकलून देते. हो, सगळं अन्न फक्त मलाच मिळालं पाहिजे हा तो निर्दयी जनुकीय स्वार्थ तिथे स्पष्ट दिसतो. तिथे 50% सामायिक जनुकांचा कोणताही अडथळा नसतो. फसवणूक, ब्लॅकमेल आणि थेट हत्या, निसर्गातील हे छुपे युद्ध खरोखरच अस्वस्थ करणारे आहे. पण यातून एक तत्वज्ञानात्मक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? या युद्धात अंतिम विजय कोणाचा होतो? ताकदवान आईवडिलांचा की युक्ती वापरणाऱ्या मुलांचा? यावर R.D. अलेक्झांडर या शास्त्रज्ञाने एक युक्तिवाद मांडला होता. त्यांच्या मते या संघर्षात नेहमी आईवडीलच जिंकतात. पण का? कारण जर एखाद्या मुलाने स्वार्थाने वागून फसवणूक करून आईवडिलांना हरवले तर तेच बंडखोर मूल जेव्हा उद्या स्वतः बाप होईल अच्छा, तेव्हा त्याचेच ते स्वार्थी जनुक त्याच्याच विरुद्ध काम करतील. त्याची मुलेही त्याच्याशी तसेच वागतील. होय, हे ऐकायला इतके लॉजिकल वाटते की जो निसर्गाचे नियम मोडेल त्याला भविष्यात तोच फटका बसेल. मग डॉकिन्स या अलेक्झांडर यांच्या थिअरीला का चुकीचे ठरवतात? कारण ती थिअरी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करते, जनुकांच्या दृष्टिकोनातून नाही. म्हणजे जनुकांना भूतकाळ किंवा भविष्यकाळ नसतो का? नाही, ती फक्त सध्या ज्या शरीरात आहेत त्या शरीराच्या वयानुसार आपला जास्तीत जास्त फायदा करून घेतात. जेव्हा तेच जनुक एका बालकाच्या शरीरात असते तेव्हा त्याचे एकमेव ध्येय आईवडिलांकडून जास्तीत जास्त संसाधने मिळवणे हे असते. आणि जेव्हा कालांतराने तेच जनुक पालकाच्या शरीरात जाते तेव्हा त्याचे ध्येय पूर्णपणे बदलते. आता त्याचे ध्येय आपल्या मुलांच्या स्वार्थावर नियंत्रण ठेवणे हे असते. म्हणजे जनुकांना काहीही फरक पडत नाही की ते बालकात आहेत की पालकात. जनुक स्वतःविरुद्ध काम करत नाही, तर ते त्या वेळच्या परिस्थितीचा फायदा घेते. अगदी बरोबर. याचाच अर्थ असा की या युद्धात कोणीही एकतर्फी जिंकत नाही. आई-वडील शारीरिकदृष्ट्या बलवान असतात, पण मुलांकडे खोटे रडणे, गोड हसणे किंवा भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करणे अशी मानसिक अस्त्रे असतात. हो, आईला वाटते ती मुलाला नियंत्रित करत आहे आणि मुलाला वाटते तो आईला फसवून जास्त अन्न मिळवत आहे. दोघांमध्ये एक प्रकारची तडजोड प्रस्थापित होते. हीच ती उत्क्रांतीची तडजोड आहे. यातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा मिळतो की निसर्गात निखळ निस्वार्थपणा अस्तित्वात नाही. प्रत्येक कृतीमागे, अगदी आईच्या प्रेमामागे आणि मुलाच्या निरागसतेमागेही जनुकीय स्वार्थ दडलेला असतो. म्हणूनच डॉकिन्स म्हणतात की आपल्याला आपल्या मुलांना निस्वार्थपणा जाणीवपूर्वक शिकवावा लागेल, कारण तो त्यांच्या जैविक स्वभावाचा भाग नाही.
चांगुलपणा आणि त्याग हे निसर्गातून मिळत नाहीत, ते प्रयत्नपूर्वक रुजवावे लागतात. हा विचार खूपच सखोल आहे. आपण निसर्गाला नेहमी आदर्शाच्या रूपात पाहतो, पण निसर्ग प्रत्यक्षात अतिशय स्वार्थी आणि व्यवहारात्मक आहे. होय, आणि श्रोत्यांसाठी हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे की जर आपल्या जीवशास्त्रानुसार आपली नैसर्गिक प्रवृत्तीच एकमेकांची फसवणूक करण्याची असेल, तर मानवाने निर्माण केलेले आजचे कायदे, नीतिमत्ता आणि सामाजिक मूल्य ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या आणि आपल्या स्वतःच्या जैविक प्रवृत्तीविरुद्ध पुकारलेला एक बंड आहे. कुटुंबाची जी शांत बाग आपल्याला दिसते ती खरं तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जैविक युद्धाचा एक तात्पुरता तह आहे. अगदी खरंय. आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन स्वतःची एक वेगळी नैतिक ओळख निर्माण करत आहोत. याच विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.